तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने महिलांची सुद्धा आघाडी आता प्रचारामध्ये पूर्णपणे सक्रिय होणार आहेत आणि आपल्या सोबत डॅशिंग, आक्रमक, अभ्यासू आणि महिलांच्या प्रश्नावर जसं जसं उत्तर देणाऱ्या आणि महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे याच भूमिकेमध्ये आक्रमक आणि महिलांसाठी बाजू लावून धरणाऱ्या किंवा पक्षासाठी महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे खासदार असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे सतत पाठपुरावा करणाऱ्या आणि महिलांसाठी सभागृहामध्ये अनेक प्रश्न मांडण्याची तयारी त्यांच्या मुली करतायत. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. स्वागत आहे. आपल्या सोबत शीतल कचरे आहेत. खरं तर डॅशिंग, आक्रमक, अभ्यासू अशी तुमची ओळख आहे आणि नेहमीच आम्ही महिलांसाठी पालिकेमध्ये तुम्हाला पाहतो, निवेदन घेऊन येत असतात. काय राजकारण आहे सध्या? कशी स्थिती महिलांची? काय शिवसेनेची काय स्थिती आहे सध्या? आपण पाहतोय, जर खरंच महिलांना जर कुणी न्याय दिला असेल तर 2.5 वर्षाच्या काळात जे शिंदे साहेबांनी महिलांकरता कार्य केलेलं असेल किंवा महिलांना खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचं काम केलं असेल तर ते शिंदे साहेबांच्या किंवा शिंदे सरकारच्या काळात केलं असेल. मग ते अगदी महिलांना एसटीचं आरक्षण असेल, लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल किंवा सगळ्यात महत्वाचा निर्णय होता, आज आपण पाहतोय की बरेच इच्छुक नवतरुण फॉर्म भरतायत. त्यावेळेला यापूर्वी फक्त कुठल्याही मुलाच्या समोर, मुलीच्या समोर त्याच्या वडिलांचं नाव लागत होतं. परंतु आता जेव्हा नाव लागतं, मी अभिमानाने सांगेल की माझ्या मुलीचा फॉर्म भरताना दीक्षा शीतल सूर्यकांत कचरे, म्हणजे जेव्हा मातृत्वाचं आनंद मिळतो, आईचं नाव लागतं आणि मातृत्व खऱ्या अर्थाने जर सार्थक कुणी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळे 100%, 50% जरी महिला आरक्षण दिलं असेल तरी सुद्धा माझ्या मते नव्या मुंबईमध्ये 27 पैकी 22 ओपन सर्वसाधारण आहेत. त्या सर्वसाधारण मधल्या 22 मध्ये 10 तरी त्या महिला असतील. याच्या अर्थ 50% नाही, आम्ही 75% महिला सभागृहात जातील ही खात्री देते. ह्यावेळेला महिलांना खूप प्राधान्य मिळतंय. एक महिला म्हणून कसं पाहताय? ही अभिमानाची गोष्ट आहे महिलांकरता की महिलांना खऱ्या अर्थाने दालन, मोकळं दालन जे मिळालेलं आहे. महिला कुठल्याच क्षेत्रात आपण बघतो कमी नाहीये. मध्ये अगदी सामाजिक क्षेत्र असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, कोणत्याही क्षेत्रात महिला आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उठवत आहेत. परंतु आरक्षण देऊन जो मान सन्मान दिलाय त्यामुळे नक्कीच पालिकेचा इतक्या दिवस चाललेला बोंगळ कारभार कुठेतरी महिलांच्या हाती आला तर सुरळीत चालू होईल. आम्ही तुम्हाला खूप आक्रमकपणे पाहतो. महिलांचा कार्यक्रम असो किंवा पक्षाचा कार्यक्रम असो, आक्रमकता, अभ्यासू ही वृत्ती कशी काय आली जीवनामध्ये? एक आपण जर बघितलं, एक महिला म्हणून एक नेता, एक कार्यकर्ता, नेतापर्यंत आता जिल्हा प्रमुख होईपर्यंत हा प्रवास खूप महत्वाचा ठरला. 100% तुम्ही म्हणताय आक्रमक आक्रमक आक्रमक. जेव्हा शिवबंधन हातात येतं ना, शिवसैनिक हा आक्रमकच असतो. ती आक्रमकता हे बाळकडू आम्हाला जसं बाळासाहेबांकडून, दिघे साहेबांकडून भेटलं. माझे बी राजकीय गुरु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं पाहून यांना समजून उमजून ती आक्रमकता आणि ती शैली आमच्याकडे आलेली आहे. मूळ मुद्दा असा की आता महापालिकेत निवडणुकी दृष्टीने किती महिलांना प्राधान्य असावं असं काही पक्षाकडे आग्रह धरला का? तुम्ही नेहमीच नरेश मस्केंच्या किचन कॅबिनेटमध्ये सध्या आहात. 100% जो आहे महिलांना जे 50% जागा आहेत त्याही आहेत, प्लस सर्वसाधारण मधून जिथे जिथे आमच्या महिला उमेदवार कॅपेबल आहेत किंवा सक्षम आहेत तिथे तिथे सुद्धा आम्ही महिलांनी दावा केलेला आहे. येणारी निवडणूक कशी पद्धतीने पाहताय? सोबत निवडणूक लढावी असे वाटतंय का? एक महिला म्हणून इथे आपला एक महापौर असावा, एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं? एक शिवसैनिक म्हणून मी प्रामाणिकपणे सांगेन, शिवसैनिकांना अंतिम आदेश हा पक्षश्रेष्ठींचा असतो आणि आजही आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठी जो अंतिम आदेश देतील त्या आदेशावर आम्ही ठाम आहोत. आमच्याकडे एक म्हण आहे, दगडाला शेंदूर फासला की त्याला देव म्हणायचं. साहेबांनी कुठलाही दगड आमच्या पुढे द्यावा, आम्ही त्याचा प्रचार करू. मग ते महायुती असू दे, अन्यथा स्वबळावर तर स्वबळावर. कारण युतीची शक्यता साहेबांना पण होती, आम्हालाही होती. परंतु जर कुणाच्या अहमपणामुळे किंवा कुठल्या तरी बारीक सारीक गोष्टीमुळे युती होणार नसेल तर शिवसैनिकही दुबळे नाहीत,
ते त्यांची ताकद दाखवून द्यायला तयार आहेत. कोविडच्या काळामध्ये तुम्ही खूप मदत केली, त्यावेळेचा एक प्रसंग कसा होता? म्हणजे महिला किंवा लोक बाहेर पडत होते, महिलांच्या मदतीला तुम्ही अनेक धावून गेलेले. कोविडच्या काळामधला प्रसंग तुम्ही अनेकदा पालिकेमध्ये पाहिलं, कोविडच्या आरोग्य प्रश्नावर निवेदन देण्यासाठी बांगरांना येत होता. त्या काळातला अनुभव कसा होता महिलांचा? कोविडचा काळ हा खरंच खूप दुर्दैवी होता. त्यावेळेला नशिबाने आपल्या सुदैवाने म्हणा तत्कालीन आपले पालकमंत्री म्हणून साहेबांनी पण बरीचशी सहकार्य केले. शिंदे साहेबांनी खूप सहकार्य केलं. अगदी ऑक्सिजन असू दे, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या असू दे, रेमडेसिवीरची इंजेक्शन असू दे, वैद्यकीय जो जो तुटवडा भासत होता तो शिंदे साहेब, तत्कालीन आयुक्त आपले अभिजितजी बांगर साहेब, उपआयुक्त सुजाता ढोले मॅडम यांच्या मार्फत साहेब कंटिन्यू आपल्या पालिकेच्या संपर्कात होते. त्यामुळे नव्या मुंबईकरांना तितकशी भीषण अवस्था आली नाही. अगदी एक छोटा किस्सा सांगते की आपल्या सिडको एक्झिबिशनचं ऑक्सिजन शॉर्टेज होतं. त्या दिवशी कुठेच ऑक्सिजन अवेलेबल नव्हतं. अगदी नव्या मुंबईतल्या 2-3 हॉस्पिटलची अवस्था अशी होती की वेंटीवर कमीत कमी आपल्याकडे 250 ते 300 रुग्ण होते आणि ऑक्सिजन अगदी 2 ते 2.5 तास पुरेल अशी अवस्था असताना बांगर साहेबांचा कॉल झाला की मॅडम आता असं असं आहे, मी साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये खरं होत नाही. आम्ही डोले मॅडमनी तेव्हा दिलीप डोले साहेब मीरा भाईंदरचे आयुक्त होते, तेव्हा साहेबांशी कोऑर्डिनेट करून खोपोलीतून मुंबईला जाणाऱ्या गाड्या सुद्धा आपण, कारण मुंबईला तितकीशी इमर्जन्सी नव्हती अवेलेबल, पुरेसा असा ऑक्सिजन 2 दिवसाचा त्यांच्याकडे होता. त्या गाड्या साहेबांनी इकडे फिरवून, म्हणजे साहेबांचं इतकं बारीक लक्ष होतं की बाबा कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही व्यक्तीचा कोरोनामध्ये त्रास होऊ नये, कुठल्याही हॉस्पिटलला त्रास होऊ नये. अगदी प्रत्येक घरोघरी आर्सेनिक अल्बमच्या वाटण्याकरता गोळ्या ह्या आपल्याला ठाण्यावरून आल्या होत्या. त्यामुळे साहेबांचं जो सहकार्य होतं नवी मुंबईच्या बाबतीत ते खूप अनमोल होतं. सध्याचं राजकारण कसं पाहताय? सध्या सगळेच लोक तुमच्या पक्षामध्ये लागलेले, अधिक वेटिंगवर आहेत. एवढा ओघ सध्या पक्षामध्ये पहिल्यांदाच जास्ती पाहतोय आपण. साहजिक आहे ना, ज्या ठिकाणचं प्लॅटफॉर्म अगदी क्लीन असतं ना तिथं खेळायला खेळाडू खूप इच्छुक असतात. खाच खळके असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कुठलाच खेळाडू खेळायला जात नाही. आणि शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीमुळे, बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा प्लॅटफॉर्म अगदी क्लीन अँड क्लिअर आहे. त्यामुळे बरेचसे खेळाडू खेळण्याकरता इच्छुक आहेत. पण समजा एवढे सगळे दिग्गज नेते सगळे येत आहेत, पण सर्वसामान्य शिवसैनिकांचा आवाज दाबला जाईल, कारण हे शिवसैनिक नाहीये, हे राष्ट्रवादीतून येत आहे, शरद पवार गटातून येत आहे, अजित पवार गटाकडून येत आहे, अन्य पक्षातून येत आहे. पण सर्वसामान्य एक महिला म्हणून त्यांचा आवाज कुठे दाबला जाईल, त्यांचा विचार होणार आहे की नाही या निवडणुकीमध्ये? आपण परवा दिवशीच्या मिटिंगला असाल नसाला, परंतु त्या दिवशी साहेबांनी एक सांगितलं, माझ्या मते ती क्लिप बऱ्याच जणांनी व्हायरल सुद्धा केली, महामंडळ, की मी कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होऊन देणार नाही. आणि जर जो माणूस स्वतः शाखा प्रमुख पासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद, पालकमंत्र्यांपर्यंतची पदं अनुभवलेत, त्या माणसाला 100% अनुभव आहे. कारण आजही आम्ही आमच्या शिवसेनेचा कणा जिल्हा प्रमुख, उपनेते किंवा नेते न समजता आम्ही शाखा प्रमुख हाच आमचा कणा समजतो. त्यामुळे कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही. कारण जे आम्ही इनकमिंग आहे ते स्थानिक पॅनल मधल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊनच केलं जाते. अन्यथा कुठल्याही व्यक्तीला आम्ही डायरेक्ट घेत नाहीये. आमच्याकडे त्यांना स्थानिक पॅनलमधील पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊनच ते करा, हे स्ट्रिक्टली आदेश आमच्या पक्षश्रेष्ठींचे आहेत. मूळ मुद्दा असा आहे की शीतल कचऱ्यांना पक्ष काय देणार? कारण तुम्ही आक्रमक, अभ्यासू आणि पक्षासाठी झटणाऱ्या, जे चुकीचं आहे चुकीचं बोलणार, जे वाईट आहे हे वाईट बोलणार, पण सत्य ते सत्य बाजूच्या सांगते, शीतल कचरेंना नाही ना पक्षाने खूप काही दिलेले. सगळ्यात महत्वाचे, एकनाथ शिंदेची शिष्य म्हणून जी ओळख आहे ना ती माझ्याकरता खूप आहे. ह्याच्या पलीकडे पक्षाने काय द्यावं, कुणाला घेऊन जाण्याची गरज नाही लागत, ठाण्याला कुणाला घेऊन जाण्याची गरज नाही लागत. नाही नाही नाही. आणि जर कुठलाही स्वार्थ ठेवून जर तुम्ही पक्षासाठी काम करत असाल ना तर ते स्वार्थी राजकारण आहे. शीतल कचरेने आजपर्यंत राजकारण केलं नाही. शीतल कचरे किंवा कचरे परिवार हा फक्त समाजकारणासाठी इथे आहे. मला नगरसेवक हे पद फक्त समाजकारणासाठी हवंय आणि हेच माझ्या गुरुची शिकवण आहे. आणि गुरुकडनं मिळालेली मला गुरुदक्षिणा शिष्य हे पद आहे ते खूप अनमोल आहे. मी शिवसैनिक पदासाठी सुखी आहे.
ओके, हे होते शीतल कचरे यांनी दिलखुलास आपले संवाद साधलेला आहे. एकनाथ शिंदे असेल, पक्ष असेल किंवा महिलांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच काम केलं. तुम्हाला शुभेच्छा खूप खूप पक्षासाठी. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.